हॅलो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि आज खूप दिवसांनी तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचणार आहे, कारण की पेपर चालू होते. त्यामुळं मग किती आपण अभ्यास जरी करत नसलो तरी व्हिडिओ पण काही माझी शूट वगैरे करायची इच्छा होत नव्हती. आणि प्रत्येक व्हिडिओ मी नेहमीच समोर उभा राहून स्टार्ट करते, पण आज म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. आपण डायरेक्ट पहिले झाडून घेत होते मी बाहेरचं. डायरेक्ट म्हटलं आज असाच व्हिडिओला सुरुवात करावी. उन्हाळ्यामुळे खूप धूळ उडते आणि त्यामध्ये काल पाऊस पडून गेला होता, त्यामुळे झाडावरची सगळी माती धुवून खाली आली होती. मग आज सकाळी फरशी वाळली होती, त्यामुळे इतका धुरळा झाला होता फरशीवरती. म्हटलं आता सकाळ सकाळी झाडून घेतलं पाहिजे, नाहीतर पुन्हा हा सगळी धूळ उडून घरामध्ये येईल. मग सकाळ सकाळी माझं झाडून घेणं चालू होतं. आणि शेजारचे सुद्धा जे लोक राहतात आमच्या शेजारी, ते सुद्धा गावाला गेलेत, त्यामुळे पूर्ण अंगण मला एकटीलाच झाडून घ्यावं लागतं. नाहीतर नेहमी ते त्यांच्या साईडचं आणि मी माझ्या साईडचं असं आम्ही वाटून वाटून झाडून घेतो. पण त्या नसल्यामुळे आज मला पूर्ण अंगण झाडून घ्यायला लागलं. मग मी सगळं झाडून घेतलं आणि मग माझी बाहेरची सगळी स्वच्छता करून झाली होती. आणि बघा बाहेर किती व्यवस्थित आणि फ्रेश वाटतंय. बाहेरची स्वच्छता तर झाली, पण घरातल्या स्वच्छतेचं काय? आणि ही रोजच केली ना तरी कुठेतरी कमीच पडते. आणि मला आता खरंच समजत नाही आहे की मी ह्याच्यासाठी काय आयडिया करू. तर 2-3 डोक्यात गोष्टी आहेत माझ्या, की एक ना छान टाईम टेबल बनवायचं कामाचं, जसं ना मी आधी बनवलं होतं. आणि खरंच त्या टाईम टेबलप्रमाणे ना माझी कामं खूप मस्त आणि व्यवस्थित वेळच्या वेळी होत होती. आता तसंच टाईम टेबल पुन्हा एकदा बनवणार आहे. आणि टाईम टेबलप्रमाणे जर कामं केली ना तर स्वतःलाही थोडासा वेळ देता येतो. नाही तर अख्खा दिवस पडला आहे कामाला असा विचार करत बसलो ना तर अख्खा दिवस संपतो, पण आपली कामं काही पूर्ण होत नाहीत आणि मग खूप टाईमपास केला जातो. खरंच कामाला ना टाईम टेबल असेल ना तरच कामं वेळच्या वेळी व्यवस्थित पूर्ण होऊन आपल्याला स्वतःच्या काही 4 गोष्टी करण्यासाठी वेळ भेटतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी मस्त असं एक कामाचं टाईम टेबल पण शेअर करेन, त्यामुळे यानंतरचा व्हिडिओ पण पाहायला अजिबात विसरू नका. आणि काल रात्री माझ्याकडे थोडासा वेळ होता, म्हणून मी वरच्या सगळ्या बॅगा जे सॅक वगैरे मी ठेवल्या होत्या त्या सगळ्या मी काढल्या होत्या. आणि जे काही घरामध्ये जे वेस्ट गोष्टी होत्या ते सगळं भंगार मी काढलं होतं. आणि असं प्रत्येक महिन्याला जरी काढलं ना तरी काही ना काहीतरी वेस्ट गोष्टी निघतातच. सगळं काढून फेकून दिलं आणि त्यानंतर बघा घर एकदम स्वच्छ दिसायला लागलेलं आहे. तिथे फक्त धुण्याचे कपडे राहिलेले आहेत. आणि माझा हात बघा खूप सुंदर दिसतोय, म्हणून म्हटलं थोडासा फ्लेक्स करावा. हातावरची इतकी सुंदर मेहंदी टिकणार थोडी ना आहे. एवढी भांडी घासायचीच आहेत की एकीकडे आवरावं तर दुसरीकडे पसारा. बघा बाहेरचं इतकं सगळं आवरून आले तरी घरात एवढा पसारा अजून पडलेलाच होता. आणि ही आतली खोली ना ती तर कधीच स्वच्छ राहू शकत नाही असं मला वाटतं, कारण मी इतकं आवरत असते ना. पण ही भांडी ना, एवढ्या भांड्यामध्ये जेवतं कोण तेच समजत नाही आहे, एवढी भांडी बेकार झाली होती. आणि आज ना मी एक भांडी घासण्याची नवीन पद्धत बघितली होती. मी ती इथं फॉलो करत होते की सगळी पहिली भांडी बेसिनमधून काढून खळबळून वरती ठेवायची, त्यानंतर बेसिन पूर्ण घासायचं आणि त्यानंतर मग भांडी धुवायची. पण त्यामध्ये पुढं असं होतं की भांडी सगळी घासली की ती बेसिनमध्ये टाकायची आणि मग वरून पाणी सोडायचं. एका भांड्यावरचं खराब पाणी दुसऱ्या भांड्यावरती गेल्यावरती मग त्या घासलेल्याचा उपयोगच काय? सगळी भांडी पुन्हा आहे तशी तेलकट राहणार. मला काय ही पद्धत पटली नाही. आपण जे रोज जशी भांडी धुतो तीच पद्धत बरी. आणि मला भांड्याचा हा वरती काढलेला ढीग बघून तर जास्त प्रेशर येत होतं की एवढी भांडी घासायची पडली. आणि माझा आत्ता व्हिडिओ एडिट करताना तर असं वाटतं यार किती स्पीड आहे या व्हिडिओला. अशीच जर माझी भांडी पण घासून होत असते ना तर मला भांडी घासायचा कदाचित कधीच कंटाळा आला नसता. मी इथे एकटी आहे ना, त्यामुळे कदाचित मला माझ्या कामांचा कंटाळा येतो, कारण मला इथे हेल्प करायला कधीच कुणी नसतं. पण आहे ना भांडी घासण्यावरूनच मला एक किस्सा आठवला की म्हणजे लॉकडाऊनमध्ये ना सगळ्या गोष्टींचा एवढा कंटाळा यायचा, काम करायला काही कामच जास्त नसायचं. आणि त्यावरूनच आहे ना लॉकडाऊनमध्ये माझी आणि माझ्या दीदीची खूप जोरात भांडणं झाली होती की भांडी कोण घासणार. ती म्हणत होती मी घासणार आणि मी म्हणत होते मी घासणार. म्हणजे कामंसुद्धा आम्ही भांडून भांडून करायचो, कारण की वेळच जायचा नाही.
आणि माझी मम्मी अक्षरशः हसत होती की माझ्या दोन्ही पोरी भांडी मी घासणार म्हणून भांडत आहेत. आणि आमची अक्षरशः त्यावेळेस मारामारी झाली होती की भांडी मी घासणार म्हणून. आणि आता भांडायलाही कोणी नाही आणि कामाला मदतीलाही कोणी नाही. भाई ये दुःख काहे खतम नाही होता हे माझ्यावरच लिहिलं असावं कदाचित. सगळी भांडी घासून आता गॅस पुसायला आले आणि गॅसवरती ठेवलेला हा तवा आत्ता दिसला मला. मग आजपासून लक्ष कुठं होतं काय माहिती. आता पुन्हा हा तवा मला घासावा लागणार. चला जाऊ द्या आता, ठीक आहे घासूनच ठेवते मी आता तवा. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे काहीतरी खूप सुंदर गोष्ट बघायला मिळणार आहे. माझ्या घरात नवीन काहीतरी वस्तू आलेली आहे आणि मी खूप जास्त खुश आहे. काय आहे ते तुम्हाला दाखवतेच. त्याआधी बघा, गॅस कट्टा आणि घर सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे. आणि 3, 2, 1. आत्तापर्यंत माझ्याकडे मिक्सर नव्हता. मिक्सर ही कुणासाठी तरी खूप छोटीशी गोष्ट असू शकेल, पण जे स्वयंपाक करतात ना त्यांना माहिती आहे की मिक्सर नसल्या तर किती अडचणी येतात. आणि मला हा मिक्सर मम्मी, पप्पा, दीदी आणि जिजू सगळ्यांनी मिळून गिफ्ट केलेला आहे. आणि मी खरंच खूप खुश झालेले आहे. नवीन घरात एखादी गोष्ट आली ना तर लहान बाळाला किती उत्साह असतो ना, तेवढाच उत्साह मला होता. पण खरंच हा उत्साह काही फार काळ टिकला नाही, कारण आज मंगळवार होता आणि मंगळवारी आमच्या एरियामध्ये पूर्ण दिवस लाईट नसते. म्हणजे इतके दिवस मंगळवारी लाईट जात नव्हती, पण आज नेमका माझ्याकडे नवीन मिक्सर आला होता आणि मला त्याच्यावरती काय बारीक होतं आहे, कसं होतं आहे बघायचं होतं. मला एवढं दुःख होत होतं ना, मी घरातल्या सगळ्या लाईटी, फॅन सगळं चालू करून ठेवलं होतं की लाईट आली ना की मला लगेच समजावं, म्हणजे मी मिक्सरला काहीतरी बारीक करेन. आणि मी इथे अंड्याचा भात बनवणार होते, त्यासाठी मला मसाला बारीक करून हवा होता. आणि आज मिक्सर आला आहे म्हणूनच मी एवढा घाट घातला होता आणि लाईट गेली होती. मला वाटलं होतं येईल माझं काम होईपर्यंत लाईट, पण खरंच माझं सगळं काम होईपर्यंत लाईट अजिबात आली नाही. आणि मी पूर्ण वेळ एवढंच म्हणत होते मनातल्या मनात की देवा प्लीज यार लाईट येऊ दे, लाईट येऊ दे. पण खरंच माझं सगळं काम होईपर्यंत अजिबात लाईट आली नव्हती. आणि त्यामुळे बघितलं, म्हणलं होतं ना मी, माझा आनंद काही फार काळ टिकला नाही. आणि त्यानंतर पुन्हा एकदा खलबत्ता घेऊन मी सगळा मसाला हाताने कुटायला घेतला. वरती उभा राहून कुटायचा कंटाळा आला म्हणून पुन्हा सगळं खाली घेऊन बसले. आणि तेवढ्यात मला बाहेरून कसला तरी आवाज आला म्हणून बाहेर जाऊन बघून आले. आणि बघा, एवढा वेळ कुटून एवढूसा मसाला कुटून झाला होता. त्यानंतर माझे हात इतके दुखायला लागले होते ना, मी म्हणलं बास झालं, जसा आहे ना मसाला तसाच टाकून आता मी करणार. आणि बघा, व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा मला शांतता मिळत नाही आहे. बाहेर काहीतरी काम चाललं आहे, इतका जोरात ठोकलेला आवाज येतो आहे ना तिथं, मला वैताग आला आहे. पण आता पुढच्या व्हिडिओला ना मी थोडंसं म्युझिक लावत लावत जेवढा वेळ मला मिळेल तेवढाच वेळ बोलते आणि बाकीच्या व्हिडिओला आता थोडंफार म्युझिकच ॲड करते. मी बोलले होते ना तुम्हाला, मी स्वयंपाक करताना बाहेर काहीतरी आवाज येत होता. ते काका आहेत ना, घरमालक काका, ते झाडं तोडत होते. आणि बघा दारात काय झालं होतं. एकतर बाहेर खूप जास्त ढग गडगडत होते, कधी पाऊस येईल सांगता येत नव्हतं. मग पटकन सगळं झाडून घेतलं आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झाडून काढून झाली आणि शेवटही झाडून काढूनच होतं. आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.